आज होतं आमच्या घरी बर्थडेचं आणि मेहंदीचं फंक्शन, तर त्याचीच आम्ही तयारी करत होतो. कोणता ड्रेस घालायचा ते ठरवलं आणि थोडासा वेळ होता तर म्हटलं थोडं डेकोरेशनसाठी काहीतरी करावं. तर घरच्या घरीच आम्ही आयडिया केली आणि डेकोरेशन केलं. आणि सगळ्यात मोठा आज आम्हाला भेटलेला सरप्राईज म्हणजे माऊली घरी आला होता. तो तर काही येणार नव्हता कारण त्याचे पेपर होते आणि अचानक त्याला कळलं की पेपर पोस्टपोन झाले. तर तो लगेचच घरी यायला निघाला आणि त्याने सगळ्यांना सरप्राईज केलं. कानाच्या दोन्ही मावश्या खूप छान रेडी झाल्या होत्या कारण आज त्यांचा बर्थडे होता आणि आम्ही मगाशी केलेलं डेकोरेशन काहीसं असं दिसत होतं. गौरीबाई तर छान रेडी झाली होती आणि मेहंदी बघून ती खूप खुश होती. माऊली आल्याचं सरप्राईज आम्ही एकेकाला द्यायचं असं ठरवलं आणि पहिलं तर नानांनाच पकडलं कारण तो येणार नाही म्हणून सगळेच घरचे खूप नाराज झाले होते. मामा आला म्हणून काना पण खूप खुश होता आणि मम्मीची रिॲक्शन थोडी वेगळी होती कारण तिला असं वाटत होतं हा पेपर बुडवून आलाय म्हणून. कानाला झोपी लावायचं मी खूप ट्राय केला पण तो झोपतच नव्हता. फंक्शन पण सुरू झालं होतं तर मम्मीला बोलले की मी 1-2 फोटो काढून येते, तोपर्यंत तू त्याला सांभाळ. नंतर मग मी खाली आले आणि त्याला झोपी लावलं. तो शांत झोपला. परत वरती गेले आणि सगळ्यांसोबत डान्स करायला लागले. प्रत्येक जण त्याला येईल तसं मनाला वाटेल तसं डान्स करत होतं आणि लगेच मग कार्यक्रम सुरू झाला. नवरदेव पण आले होते म्हणजेच आमचे दाजी. सगळेजण एकत्र आले की खूप मज्जा येते आणि या दोघींचा बर्थडे पण होता तर मग आम्ही इथेच बर्थडे सेलिब्रेट करणार होतो. तर सगळ्यांनी मिळून मस्त गाणं म्हटलं आणि दोघींचा बर्थडे सेलिब्रेट झाला. प्रत्येकाने त्यांना केक भरवला आणि त्यांच्यासोबत छान छान फोटो काढले. आम्ही टोटल 10 जण भाऊ बहीण आहेत तर आमच्यातले काही नव्हते तर मग आम्ही जेवढे होतो तेवढ्यांनी सोबत फोटो काढला आणि मी एक सेपरेट फोटो काढला. म्हटलं नेक्स्ट बर्थडेला हा काम येईल. तोपर्यंत काना पण उठला होता आणि तो बोलला की मला पण फोटो काढायचे. मग त्याच्यासोबत आम्ही थोडेसे फोटो काढले आणि लगेच डान्सला सुरुवात झाली. तर आम्ही मन मोकळा आणि इतका डान्स केला की बस. मी जवळजवळ 1 वर्षापासून असा डान्स नव्हता केला मनसोक्त आणि मन मोकळा. तर मला खूपच भारी वाटलं आणि आम्हाला बघून आमचे पप्पा लोक पण डान्स करायला आले. मी तर हे फंक्शन खूप एन्जॉय केलं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.